लग्नाला उशीर झाला म्हणून डायरेक्ट नवरदेवालाच उचलून आणले. चला, आज इव्हेंट होता गायत्री लॉन्सला, म्हणजेच सोनेमधून घोडेगाव रस्त्याला लॉन्स आहे. तर आम्ही निघालो गायत्री लॉन्सला घोडेगावच्या दिशेने. तर मध्ये रावरी फॅक्टरीच्या पुढं इतकी ट्रॅफिक लागली ना, एकदम आम्ही परेशान झालो. खूप लेट गेलो आम्ही. अर्धा ते पाऊण तास आमचा फुल टाईमपास झाला. गाड्याच निघत नव्हत्या. इथून तिथून गाड्या निघाल्या तर आम्ही पटकन गेलो. तर ब्रह्मीच्या अलीकडं वड्याची दुकान आहे, तिथं वडे खाल्ले आम्ही. भूक तर लागली होती आम्हाला. तिथं वडे खाल्ले आणि आम्ही परत सोनेमधून घोडेगावच्या रस्त्याला निघालो. तिथं गायत्री लॉन्सला आमचा इव्हेंट होता. आम्ही टोटल 10 बाउन्सर होतो. तर टाईम झाला तर म्हणून गेल्याबरोबर 2 बाउन्सरचे पॉईंट लावले. हे आमच्या इकडचे निलेश भाऊ, बघा तुम्ही कसे वाजवतो. त्यानंतर मध्ये एंट्रन्सला 2 बाउन्सर लावले आणि लॉन्स पण एकदम भारी आणि एकदम भव्यदिव्य असा लॉन्स होता. सेटअप पण भारी बनवला होता. भारी एकदम लॉन्स होता. लोक काय गर्दी फुल, आज गर्दी यायला चालू झाली. नवरदेव पण मिरवायला निघाले. मग नवरदेवाबरोबर आम्ही 4 बाउन्सर ठेवले. बँडची गाडी होती, छत्रे घेऊन पण मुलं उभा होते. डान्स चालू झाला. एका साईडने 2 बाउन्सर आणि दुसऱ्या साईडने 2 बाउन्सर, असे 4 बाउन्सर आम्ही नवरदेवच्या मिरवणुकीत उभा केले. डान्स चालू झाला आणि त्यानंतर लग्नाला उशीर झाला म्हणून नवरदेशी लवकर आणलं नवरदेवाला. नवरदेवचे प्रवेशद्वारावर नवरदेवचे आगमन झाले आणि 10 बाउन्सर आम्ही टोटल 10 बाउन्सरची एंट्री करणार होतो नवरदेवाबरोबर. कोल्ड फायर एकदम भारी लावले होते आणि त्याच प्रकारे नवरदेवची एंट्री झाली. लग्नाला सुरुवात झाली. पहिले महाराजांची आज आरती झाली. मग आरतीच्या वेळेस सगळे उभा राहिलेत. आरतीला सुरुवात झाली. त्यानंतर लग्न लागले. फटाकडे एकदम आवाजामध्ये आणि लोकांची पांगापांग सुरू झाली. त्यानंतर आम्ही 3 बाउन्सर या साईडने उभा केले आणि 3 बाउन्सर त्या साईडने उभा केले. फटाकड्याची आतिषबाजी चालू झाली. त्यानंतर बाउन्सर एकदम भारी असे काम करत होते. त्यानंतर पुण्याचे गोल्डमॅन पण आले होते. त्यांना एस्कॉर्ट केलं बाउन्सरनी. त्यानंतर गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही ग्रुपचा फोटो काढला सर्वांनी. आणि ग्रुपचा फोटो काढल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवायला पण गर्दी काहीच नव्हती, त्यामुळे आम्ही जेवण करून घेतले. जेवण करून घेतल्यानंतर त्यांच्याबरोबर बोललो, भेटलो आणि 10:30 वाजता आम्ही निघालो आमच्या घराच्या दिशेने सगळे बाउन्सर. चला, धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओनली बाउन्सर.